आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लीला फोन पण उचलत नाहीये। बापरे, आता तर मलाही काळजी वाटायला लागली। इतका वेळ अशी बाहेर राहत नाही कधी लीला न सांगता। पण त्या कुठे न सांगता गेल्यात? म्हणजे मेसेज केला ना त्यांनी? खरं तर अंतराईंची काळजी वाटली पाहिजे। त्या कुठे अजूनही कळलेलं नाही कुणाला। मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे, जर लीला आणि अंतरा एकमेकांच्या सोबत असतील आणि अंतराने लीलाला सांगितलं की तिची मेमरी परत आली आहे, तर कदाचित लीला परत या घरात येणारच नाही। अंतराई, अंतराई कुठे गेला होता तुम्ही? आम्हाला किती काळजी वाटत होती तुमची। का? काय झालं? तसं नाहीये, तू कोणाला सांगून गेली नव्हतीस ना, म्हणून काळजी वाटत होती बाळा। मी जरा लवकरच बाहेर पडले, त्यामुळे नाही सांगितलं। सॉरी। लीला कुठे आहे? ती तुझ्या बरोबरच होती ना? नाही आई, लीला माझ्या बरोबर नव्हती। अंतरा मला आई म्हणाली, तिची स्मृती परत आली असेल का? अंतराई, तुम्ही आता आजींना काय म्हणालात? आई म्हणालात ना? नाही, म्हणजे आजीच म्हणणार होते, चुकून निघालं असेल। बरं, ते मी म्हणत होते, मी मंदिरात गेले होते, सो लीला माझ्या बरोबर नव्हती आणि मला माहित नाही ती कुठे गेली आहे ते। अंतरा अशी का बघते? तिची मेमरी परत आली आहे सांगत का नाही कोणाला? नक्कीच याच्या मागे काहीतरी आहे। काय रिझन आहे? अंतराईने आजींना आई अशी हाक मारली? अशा कशा त्या चुकून हाक मारतील? त्यांची मेमरी परत तर आली नसेल ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे। लीला आली की सांगाल का मला? मी जरा रूम मध्ये जाते। थांबा अंतरा ते। लीला, मी तुम्हाला कोणाला तरी भेटायला आणलंय। या ना। अंतरा फाल्गुनीला भेटली, तिला सगळं आठवतंय आणि हीच गोष्ट लीलाला कळली तर लीला या घरात एक सेकंडही थांबणार नाही। हा कोण? तुझी मैत्रीण का?
मला पाहून काहीच आठवत नाहीये का तुम्हाला? माझी ना एक मैत्रीण होती, अगदी तुमच्यासारखीच. तुमच्यासारखीच हसायची, बोलायची. मी तिला खूप मिस करते. बघा ना, तुम्हालाही असंच काहीतरी वाटत असेल. अंतराताई, काय झालं? काही आठवतंय का तुम्हाला? पार्टनर, प्लीज प्लीज अंतराताईंना सगळं आठवू दे. सॉरी, पण मला खरंच आठवत नाहीये. आपण पहिल्यांदाच भेटतोय असं वाटतंय. हरकत नाही. अंतराताई ह्या फाल्गुनीताई आमच्या खूप जुन्या फॅमिली फ्रेंड आहे. बरं, चला आपण वर तुमच्या खोलीत गप्पा मारत बसूया का? चालेल. फाल्गुनीताई, मी कॉफी आणते तुमच्यासाठी. हा, ठीक आहे. बरं, तुम्ही व्हा पुढे, मी आलीच. या. हे सगळं काय चाललंय देवा? काही कळेनासं झालंय. अजून किती दिवस अंतराची स्मृती परत येईल या भीतीखाली आम्ही राहायचं? मला माझ्या अभिरामचा आणि लीलाचा संसार सुखाचा व्हायला हवाय. या पेचातून काहीतरी मार्ग काढ देवा. तुझ्याच हातात आहे सगळं. वहिनी, काय सांगताय? आज घरात एवढं सगळं घडलं? वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतंय अंतराईंना सगळंच आठवायला लागलंय? असं नक्की नाही सांगता येणार मला सरू, पण ज्या अर्थी अंतराई त्यांच्याही नकळत आजींना आई म्हणाल्या, त्यावरनं माझी खात्री पटत चालली की त्यांना थोडं थोडं का होईना पण आठवतंय. हा बहिणी, आज सकाळी ना लीला आणि अंतराई दोघीही घरी नव्हत्या आणि दोघी ऑलमोस्ट एकाच वेळेला परत आल्या. असं तर नसेल ना की लीलाला कळलंय की अंतराईंची मेमरी परत आली आहे आणि म्हणून ती त्यांना ब्लॅकमेल करत असेल, आणि म्हणून कदाचित अंतराई त्यांना मेमरी परत आली आहे हे दाखवत नसतील. वहिनी, तुम्ही इतके सॉलिड आहेत ना. मला वाटतं ना तुम्ही ना ते CID मध्ये काम करायला हवं. म्हणजे तुम्ही पण म्हणाला असतात, सरू कुछ तो गडबड है. सॉरी.